बाहेर कितीही चमचमीत पदार्थ खा, पण खरं सुख आहे अशा वाफाळत्या वरण भातावर साजूक तूप आणि करकरीत अशी लोणच्याची फोड. हे लोणचं घरी कसं बनवायचं ते सुद्धा मसाल्यासहित अगदी वर्ष दीड वर्ष टिकणारं चटकदार लोणचं कसं बनवायचं, चला बघूयात. आजीज रेसिपीजमध्ये झकास पारंपरिक असं अप्रतिम लोणचं बनवतोय. त्यासाठी घ्यायचं आहे लाडवा जातीचा आंबा. त्याची फोड ही अशी छान दळदार असते आणि अगदी करकरीत राहते. वर्ष दीड वर्षानंतर सुद्धा असे बाजारातून कापून आणलेले आहेत. रात्रभर त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं असल्यामुळे त्याला पाणी सुटलं की हे पाणी छान नितरवून घ्यायचं आणि असं एखाद्या कपड्यावरती कॉटनच्या पसरवून ठेवायचे. कोरडे झाले पाहिजे, उन्हात वाळवण्याची गरज नाही. फॅन खाली ठेवायचे आणि मस्त कोरडे होऊ द्यायचे. आता पाव किलो मीठ असं भाजून घ्यायचे. त्याचा रंग बदलला की कळतं की हे भाजलं गेलं आहे. पाव किलो मीठ, त्यासोबत पाव किलो राई आपण भरडून घ्यायची आहे. हळद घ्यायची आहे चमचीभर आणि 2 चमचे मेथी दाण्याची पावडर घ्यायची आहे. हे चारही जिन्नस एकत्र करायचे आहेत आणि 600 ग्रॅम शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. ते छान खळखळीत करायचं. त्यामध्ये थोडीशी राई टाकून बघायचं आहे की ती आलं की नाही. आलं की त्यामध्ये 100 ग्रॅम गूळ घालायचा आणि 1 चमची हिंग घालायचं. व्यवस्थित एकजीव करायचं आणि ह्यामध्ये आता आपण 4 पदार्थ जे घेतलेले आहेत ते व्यवस्थित जिन्नस एकत्रित करायचे आणि ह्या तेलात घालायचे आणि 5 ते 8 मिनटासाठी याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. इतका साधा सोपा मसाला आहे ना की खरंच तुम्हाला बाहेरून कुठल्याही ब्रँडचा मसाला आणण्याची गरज नाही. हा मसाला अगदी छान होतो, झटपट होतो आणि वर्ष दीड वर्ष इतका सुंदर टिकतो. आता गॅस बंद करायचे, थोडा वेळ हे निवू द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची पूड घालायची. लागलीच घातली की ही जळू शकते आणि काळपट होऊ शकतो मसाला, त्यामुळे ही थोड्या वेळानंतर घालायची आहे. शेंगदाण्याचं तेल वापरण्याऐवजी तुम्हाला राईचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण त्यांनी थोडा उग्र वास येतो. त्यामुळे हा अशा पद्धतीत बनवलेला मसाला खूप छान गडद आणि मस्त होतो. आता ही फोड जी आहे ह्या छान या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्यात. पाणी राहता कामा नये, कारण वर्षभर टिकलं पाहिजे लोणचं. बघा मसाला किती छान झाला आहे ना, कसला रंग आला आहे गडद त्याला. अगदी टेस्टी आणि यम्मी असं लोणचं होतं याने. चला आता बरण्यांमध्ये भरून घेऊया. त्यासाठी स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या बरण्या. थोडासा बेसला मसाला घालायचा आणि मग वरनं फोडी घालायच्या. त्या प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून असं मस्त ते मुरतं आणि त्याला बंद करून 2 दिवस बाजूला ठेवून द्यायचं आहे. थोडासा हा जो एक्स्ट्रा मसाला आहे हा बाजूला ठेवला आहे गणपतीमध्ये छान फ्रेश असं कोवळं लोणचं बनवण्यासाठी. 2 दिवसानंतर तुम्ही झाकण उघडून बघितलं की असं मस्त त्याला तेल सुटलेलं असतं. हे तेल असं वर्षभर राहिलं पाहिजे. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल तेल कमी आहे, तुम्ही गरम करून थोडं तेल वरनं घाला. ह्या पद्धतीत मसाला आणि लोणचं करून बघा कसं झालंय ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.